नमस्कार, मी संकेत आगरे, तुमचा होस्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही चाललो आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग, जे पुण्यामध्ये आहे. आणि आता वाजलेत 5 आणि आम्ही आज निघालो होतो 4:30ला निघालो आहे. तर 5:30ची ट्रेन आहे आमची. तर मी आहे, रुपये आहे आणि इथून निलयादा देखील आहे आमच्यासोबत. तर इथून रिक्षा करून आता स्टेशनला जाणार. स्टेशनवरून डोंबिवलीला 5:30ची ट्रेन आणि 5:30ची ट्रेन आपल्याला डायरेक्ट नेरूळला घेऊन जाईल. आणि गँग आहे मागे. तर आता आम्ही पोचलो आहे नेरूळ स्टेशनला आणि नेरूळवरून आम्ही टॅक्सी करून जाणार आहे. आणि इथून आय थिंक 220 किलोमीटर आहे. तर पर हेड 500 रुपये काढलेले आहेत. तर मी आहे, निलयात आहे, रुपये आहे इकडे आणि बाकीची टीम आमची मागे आहे, कारण ते कल्याणला चढले, आम्ही डोंबिवलीला चढवतो. तर आता इथून सगळे एकत्र रियुनाईट होतो. तुम्हाला देखील दाखवतो कोण कोण आहेत. चला तर ही 8 जणांची आमची टीम आहे. हे 6 जण, निलयादा, मी आणि बेकार थंडी आहे, सगळे गारटले. आता इथे संतोष हॉटेलला आम्ही थांबलोय, चहा नाश्ता करतो. तर या स्पॉटला आम्हाला टॅक्सीने सोडलं आहे आणि आता इथून पुढे पदयात्रा. आणि समोर बघू शकता तुम्ही सह्याद्री डोंगर रांगा. तर या सह्याद्रीला आपल्याला सर करून जायचं आहे. आज आपली 8 जणांची टीम आहे. तर आपण सगळ्या टीमला एकत्र घेऊन चाललो आहे. आणि हे रस्ते मार्क करण्यासाठी असे झाडावरती रेडियमने मार्क केलेले आहेत रस्ता. तर 2 मार्ग आहेत, एक आहे हार्ड आणि एक एकदम सिंपल आहे. तर आपण सिंपलने चाललो आहे. आणि एवढ्या उंचावरून खाली नजारा पाहू शकता. हे मंदिर आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन. तर एक प्रतिकृती आहे. मोरया मोरया. गणपती बाप्पा. तर आता 8 वाजलेत आणि आपण एक स्टॉप आलो आहे वरती. आणि बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता. रॉंग कॅल्क्युलेशन. तर आता आपण वरतून उतरणाऱ्यांना विचारलं की किती तास लागतात. तर त्यांनी सांगितलं 4-4.5 तास. मी मगापासून 2 तास बोलत होतो, जो आमचा स्पीड आहे नॉर्मली, की आम्हाला सवय आहे फास्ट चालायची. आम्ही 10 किलोमीटर 2 तासात चालतो, सवय असल्यामुळे. व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे.
पण आता जे आमचे साथीदार आहेत ते एकदम स्लो चालत आहेत, त्यामुळे आपल्याला 5-6 तास तरी नक्कीच लागतील असं मला वाटतंय. हा 5-6 तास. आता आपण वाजलेत आपल्याला 8:30. आपण 1-1:30 वाजेपर्यंत पोहोचू. जेवढं ऊन असेल, जेवढी आता थंडी होती तेवढीच माझ्या मते ऊन देखील असेल. बघूया आता, कारण हा एक काळा दगड उन्हात तेवढा तापतो ना, तेवढा हीट रिफ्लेक्ट करतो. तर आता आलोय आपण भीमाशंकर अभयारण्य ह्याच्या इथे, आणि बर्ड सेंच्युरी आहे. तर हे प्रोडक्ट आणायला अलाव नाही, आणि ज्या स्पेसीज इथे आहेत, दुर्लभ स्पेसीज, तर सुंदर सुंदर अशा, आणि हे थांबून तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, तर आपण आता दुसऱ्या तिकीट काउंटरच्या इथे आलोय. स्टॉप. तर इथून आपलं अभयारण्य सुरू होतं, आणि हा इथे चेक नाका आहे, आणि इथे तिकीट्स आहेत, आणि हा काहीसा व्ह्यू. एकदम स्टीप आहे, स्टीप खाली. सांगायला 3225 फुटावरती आहे, पण जर चालायला गेलो तर सुळखा बघा, एक नंबर आहे. हां, तर 3000 फूट आहे समुद्र सपाटीपासून, पण चालायला गेलं ना तर 4-4.5 तास वाटतातच जातील, कारण स्टीप चढाई नाही आहे, लॉंग रूट आहे, त्याने चालायला लागते, त्यामुळे थकायला जास्त होत आहे. आणि विंड एकदम ड्राय आहे, त्यामुळे ओठ सुकत आहेत, आणि असे छोटे छोटे ओढे आहेत तिथे. हे बघा, पावसाळ्यामध्ये एकदम खळखळून वाहत असतील. आपण शिडीच आहे. रस्त्यानं चालताना आपल्याला इथे एक पाण्याचा ओढा देखील भेटला आहे, आणि पिण्याचं पाणी आहे हे डायरेक्टली झऱ्यातून येत आहे. जास्त थंड पण नाही आणि जास्त ऊन पण होत नाही आहे, कारण वाजलेत आता 9:15. तर एक्सपिरियन्स एक नंबर आहे, कारण जेवढे सकाळी आलो आहे तर आम्ही आता 9 वाजता चढतो आहे, आणि आम्हाला 3 एक अर्धा रस्ता आधी भेटले जे उतरत होते. म्हणजे विचार करू शकता लोक किती वाजता चढाई सुरू करतात. सकाळी 3-4 वाजता चढाई सुरू करतात, आणि आता आहे हिवाळ्याचा सीझन, थंडी खूप पडते, कारण आपण
3000 फुटावर जायचं आहे. पण पूर्ण म्हणजे मी रेडी आहे, थंडी असेल तरी. चालताना आहे ना आपल्याला असे क्रिस्टल भेटतात, हे क्रिस्टल्स आहेत. तर आता आपण पठार संपायच्या मार्गावर आहोत. पठार इथे संपेल आणि डोंगराळ भाग सुरू होईल. मी तुम्हाला सह्याद्री दाखवतो. हे बघा, नंबर व्यू आहे. जायंट व्हॅली आहे इथे आणि इकडे आपली सह्याद्री पर्वतरांग. खरंच एक नंबर. पुन्हा आम्ही थांबलेलो फोटोशूटसाठी आणि इथे ही व्हॅली आहे, एक नंबर व्हॅली आहे. आणि इकडे सह्याद्रीचा डोंगर. तर तिथे बरेचसे फोटो काढलेत, मस्त मस्त एकदम. आणि आता पुन्हा चालायला सुरुवात. आपल्याला असं स्ट्रेट पुढे इकडे जायचं आहे आणि इकडे फिरून असं त्या बाजूला जायचं आहे. जिथे आपण फोटो काढत होतो ना, समोर जो पार्ट दिसत होता तिथे जायचं आहे. तर तिथे ते शॉपकीपर होते, तर त्यांनी सांगितलं की 3 तास लागतात तिथे जायला. हो, आपण ह्या व्हॅलीच्या पायथ्याशी पोहोचतोय आता. ही बघा, ही व्हॅली आहे आणि ती तिकडे आपण होतो आणि आपल्याला अजून तिकडे जायचं आहे. हा आहे टोक सुळका. तर अजून खूप चालायचं 3 तास. म्हणजे सिलेंडर होता छोटा, आपण नॉर्मली 1 तास चालतो कुठे फिरायला झालं तर, छोटा. पण आपल्याला आज 3 तास चालायचे. आणि ही माझी टीम मागे आणि अर्धी टीम आपले खूपच मागे आहेत. 5 जण खूपच मागे आहेत. ते थोडे सावकाश येत आहेत, कारण आता आम्ही जर पुढे गेलो नाही ना तर ते थांबून राहतील. जायचंय. तर ह्या व्हॅलीत आपण आता पोहोचलोय. एक पडाव पूर्ण.
हा ओढा आहे आणि एक नंबर आहे. इकडे वरती पण बघू शकता बराच मोठा ओढा आहे आणि बऱ्याच ठिकाणी असे मार्क केलेले आहेत, मी तुम्हाला दाखवले देखील. भीमाशंकर. तर आता चालायला आम्हाला किती 7:30ला आम्ही सुरुवात केलेली, तर ऑलमोस्ट 9:45 वाजलेत आणि अजून आपल्याला 2.5-3 तास चालायचं आहे. तर लोकेशन एक नंबर आहे यार खरंच. मला आपण असं जंगलातून जातो ना गावामध्ये असताना, सेम जंगल आहे. मोठी मोठी झाडं आणि मध्येच रस्ता सेम. हे बघा आणि झाडं पण देखील बघू शकता मोठी मोठी आहेत. या लोकेशनला आहे ना पावसामध्ये काय भारी वाटत असेल, कारण सर्वीकडे हिरवळ हिरवळ आणि याच्यातून रस्ता शोधत शोधत जायचं. हा तर सगळे आता फोटोशूट करत करत चाललोय. काय सांगशील या लोकेशनला बघितल्यानंतर? एक नंबर आहे. मॉडर्न बोल. एक नंबर आहे. तुला काय वाटतं दादा, असा अनुभव तू पहिल्यांदा कुठं घेतलाय? कुठेच नाही. खरंच एक नंबर आहे. जंगलातून आणि पायवाट देखील बघू शकता तुम्ही माझ्या मागे, मोठी आहे आणि जंगल पण मोठं आहे. चालायला म्हणजे नीट काय रस्ता. हां मार्किंग एक प्रॉपर आहे. तुम्ही रस्ता पुढे हे होऊ शकताय. आम्ही फेक फोर्टला गेलेलो, तिथे आम्ही रस्ता हे झालो होतो, चुकलो होतो आणि आम्ही 8 तास चालत होतो. 8 तास. हे बघा ॲक्च्युली आम्ही तिथे नवीन रस्ता शोधत होतो, म्हणजे डायरेक्ट शॉर्टकट. 4 तास लागतात उतरायला तिथे, तर आम्ही 2 तासात असा, म्हणजे मित्र बोलत होता की 2 तास लागतील, पटाकन गेलो होतं. आम्ही तो रस्ता घेतला आणि 8 तास आम्ही चालतच होतो. आणि त्याच्यानंतर देखील आम्ही एका गावामध्ये पोहोचलो आणि त्या गाववाल्यांना विचारलेलं की इथून रेल्वे स्टेशन किती लांब आहे, तर त्याने आम्हाला सांगितलेलं की किती 21 किलोमीटर ना, 21 किलोमीटर रेल्वे स्टेशन लांब. 21 किलोमीटर की जास्त बोललेलं ना रे? 27 किलोमीटर जास्त बोललेलं. म्हणजे 1-1.5 तास आम्हाला जास्तच लागला तिथे स्टेशनला पोहोचायला. आम्ही सगळे, आणि तिथे बस त्या दिवशी कॅन्सल झालेली, बऱ्याच गोष्टी झालेल्या आणि मजा देखील खूप आलेली. बरीच लोकं होती, 40-50 पोरं होतो आम्ही. तर मग प्रायव्हेट बस केलेली तिथून आणि असं करत करत आम्ही गेलो. तिथे देखील असंच घनदाट जंगल होतं, पण हे पठार आहे आणि तिथे एकदम स्टीप होतं उतरण्यासारखं. परत अर्धी लोक पोरी होत्या त्या घाबरलेल्या. आम्ही सरळ जो लीड करत होता त्याच्या मागे चालतच होतो. हा तो एक अनुभव एक नंबर होता. तो देखील ब्लॉग असे माझ्या यूट्यूबला असेल. आणि आता इथे एका लोकेशनला आलोय. एक बुरुज बांधून ठेवलाय, म्हणजे मॅन्युअल आहे. हा बघा मॅनमेड. तर आय थिंक पावसाळ्यात तिकडे पूर्ण पाणी भरत असेल. हां पूर्ण पाणीच वाहण्याचे हे आहेत, म्हणजे पावसात जास्त ट्रॅक कसे असतात. इथे देखील तुम्ही बसून थोडा आराम करू शकता. पण इथे आराम करायची अशी काही ही नाही, कारण नॉर्मल आहे, चालायला एकदम नॉर्मल आहे. झाडं खूप भारी आहेत. हे उंबराचं झाड आहे, उंबराचं झाड आहे. काका याची काय हिस्ट्री, या लोकेशनची काय हिस्ट्री, या परिसराची काय? पदरवाडी गावाचं नाव आहे, बाकी काय? कोणतं? पदरवाडी. अजून काय सांगाल इथे या? आणि इथे हे बुरुज बांधलेला आहे, तो कशासाठी? काय फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट अभयारण्य. तुम्ही लोकल इथले? हो लोकल. प्राणी वगैरे काय आहेत का आतमध्ये? बिबट्या आहे, सांबर दिसतात अशा कधी? बिबट्या रात्रीचा फिरतो ना. आपल्याला असं कधी दिसतं का? दिसतं की दिसलं मला, माझ्या जनावरांना दिसतं.
भारी ना. हो म्हणजे तो येऊन डायरेक्ट बसलेला जागेवर समोर असं. आता मी आडो पडे झोपेलो तर मग मला लक्षात नाही आलं उठून बसतो तर गाई चरत होते हा पण त्या काही त्या घाबरल्या नाही. मग त्याला फक्त ते ओरडलो ना इकडे कुठे तेव्हा तो पळून गेला. रात्रीच आमचं कुत्र इथं जडा पाहिजे इथे वस्तीमध्ये पदरवाडी नेत असतील ना त्यांना. अजून इथे किती लांब आहे? आता तुम्हाला 1.5 तास लागेल सर. पावसातून पूर्ण जंगल असेल ना? पुन्हा पावसातून पूर्ण जंगल असेल ना? हा पूर्ण जंगल आहे हे मोठं जंगल आहे. चालेल, थँक्यू. तर काका भेटले. अजून आपल्याला 1.5 तास चालायचं आहे आणि आपली अर्धी टीम अजून मागेच आहे. ते पण येत आहेत. 3 मेल किलो पुढे माहीत नाही. 3 मेंबर जाम खतरनाक आहेत. तर आता हेच खरंच समोर बघत बघत चाललोय आणि लोकेशन आहे ना मला जसं जसं चालत चाललोय ना तसं तसं अजून आवडायला लागले. पुढे अजून काहीतरी भारी आहे. हे झाड बघा कसं हे झालंय. खरंच एक नंबर अनुभव आहे ते. हे स्वतः आल्याशिवाय कधीच असं दुसऱ्याचे व्हिडिओ बघून किंवा हे बघून ब्लॉग बघून नाही अनुभवता येत. तर नक्की अशा अभयारण्याला फोर्ट्सला वेळ असतो ना तेव्हा भेट द्यायची. स्ट्रेस रिलीफ होतो, पूर्ण स्ट्रेस रिलीफ होतो. हे बघा हे उंबराचं झाड जसं मी बोललो वरती उंबर लागलेत. आम्ही लगातार 2-2.5 तास झाले चालतोय. थकवा लागलाय पण असं म्हणजे एकदम हिंमत हरल्यासारखं नाही झालंय. चालू शकतो अजून 2 तास 2.5 तास चालू शकतो एवढी स्टॅमिना आहे. इथे देखील बसण्यासाठी बनवलेलं आहे आणि हे अभयारण्य आहे तर फॉरेस्ट गार्ड्स त्यांच्या अंडर येत आहे. आणि केवढा मोठा दगड आहे. त्या दगडावरती थोडी माहिती लिहिली ती बघा. चालेल थोडा वेळ आता बसतो कारण मित्र येतात ते खूपच मागे राहिलेत. त्यांना परत आता एकत्र घेतो. तर आता खरी ट्रेकिंग सुरू झाली. स्टीप आहे एकदम, म्हणजे इकडे जायचं आपल्याला, एवढ्या उंचावर जायचं आहे आणि स्टीप आहे एकदम, सरळ उभं चढत जायचं आणि इथून आता सुरुवात झाली. खरा थकवा हा आता लागायला लागलाय कारण अशी तुम्हाला सांगतो 40 डिग्री अँगलला आहे, एकदम 40-50 डिग्री अँगलला आहे. मांड्या आता फक्त 20 मीटर चाललो असेल व मांड्या भरल्या माझ्या. अजून बरंच वरती जायचं आहे, त्यामुळे आता खरा दमलो. 20 मीटरमध्येच मी बराच दमलो, म्हणजे एवढे 2-2.5 तास चाललो पण त्यामध्ये एवढा नव्हतं दमलो, तर एवढा 20 मीटरमध्ये दमलो. हा पण जायचं आहे, जिद्द आणि चिकाटी वरती चढणार. आता नॉनस्टॉप चढणार, 2 तास बोललेत खाली. जो भेटतो तो काहीतरी नवीन सांगतो. मगाशी 1 तास बोलला, त्याच्या आधी 1.5 तास बोलले. आता वरतून जे खाली उतरले त्यांनी सांगितलं की अजून 2 तास लागतील तुम्हाला. पहिला शिखरावर जायचं आहे आणि शिखरावरून त्याच्या बॅक साईडला जायचं आहे आणि तिथे आहे ज्योतिर्लिंग. तर आता मी तुम्हाला 3 कहाण्या सांगतो. पहिली गोष्ट
वैज्ञानिकदृष्ट्या की जे 12 उल्कापिंड पडले पृथ्वीवर त्यातलं हे 6वं उल्कापिंड. तर उल्कापिंड आणि दुसरी कहाणी म्हणजे ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात तापलेल्या वादामुळे भगवान शंकरांनी असंख्य तेज किरण सोडली होती. तर त्या किरणातून त्या किरणापैकी 12 किरणं ही पृथ्वी तलावर आली. त्यातलं हे 6वं किरण तेजाचं किरण म्हणजेच ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं. तर हे एक झालं. त्याच्यानंतर चाणक्य घराण्याशी हे म्हणजे त्यांनी बांधलेलं हे मंदिर आहे. मराठा साम्राज्याने त्याला नूतनीकरण केलं आणि त्यामध्ये एक घंटा म्हणजे दरवाजाला बांधलेली आहे मोठी. ती पोर्तुगीजांशी 17व्या शतकात बाजीराव पेशव्यांनी विजय मिळवला. त्या विजयानंतर या मंदिराला दान केली. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी आणि शेवटची म्हणजे भीमा नावाचा एक राक्षस होता आणि त्या राक्षसाने या सावकाश बाबा तू नवीन नसल्यावर का करू नको. तर भीमा नावाचा राक्षस होता आणि त्यांनी या पृथ्वी तलावर थैमान माजवलं. हे पौराणिक आहे. तर त्याने थैमान वाजवलं आणि या थैमानाला आळा घालण्यासाठी भगवान शंकरांनी इथे अवतार घेतला आणि त्याचा वध केला. आणि इथे जी वाहणारी म्हणजे भगवान शंकराच्या क्रोधामुळे आणि निघालेल्या त्या घामामुळे असं म्हटलं जातं. मी पौराणिक कथा वाचली त्यामध्ये त्यांच्या क्रोधामुळे उष्मामुळे आणि घामामुळे भीमा नदीचा उगम झाला आणि ह्या भीमा नदीला त्या राक्षसाच्या नावावरून भीमा असं नाव दिलं गेलं. आणि जो उल्कापिंड आहे त्याला भीमाशंकर असं नाव दिलं गेलं. तर या अशा काही कहाण्या आहेत, हिस्ट्री आहे. तर ही हिस्ट्री मी तुम्हाला चढता सांगितली आणि किती स्टीप आहे तुम्ही बघू शकता. एकदम पाय सरकला की डायरेक्ट वरती, खाली तर जायचा विषयच येत नाही. आणि वरती उभं राहिल्यानंतर एक नंबर यार, खरंच एक नंबर व्ह्यू आहे. हू सिनेमॅटिक देतो तुम्ही तुम्हाला. तर मगाशी आपण इकडे हे पठार आहेत ना, ह्याच्या खाली त्या डोंगरावर होतो आपण तिथून फोटो काढले त्या डोंगरावरून. त्याच्या पलीकडे जो पठार आहे आपण तिथे होतो आणि तिथून मी तुम्हाला बोललो होतो की हा पदरगड, सुलखा म्हणजे पदरगड. तर त्यावरती लोक देखील आहेत, इथून दिसत आहेत छोटी छोटी. तर आपण तिथून या साईडला गेलो, तो काय बोलतात त्याला व्हॅली क्रॉस केली. व्हॅली क्रॉस करून ह्या जंगलातून आपण इथे आलो खाली. हे घर आहेत तिथे आणि तिथून स्ट्रेट आपण वरती चढलो आणि आपल्याला अजून खूप उंच जायचं. ते बघा तिकडे एकदम शेवटचं टोक आहे. तर अजून वरती जायचं आहे आणि थकलो खूप, बिस्किट खातो थोडंसं पोटात ओलावा येते. थोडं आता मजबूत गरमी झालेली आहे अशा प्रकारे. बॅग म्हणजे
इथे ही घसरण झाले ही पावसाळ्यामध्ये झाली असेल. पूर्ण डोंगर घसरलाय आणि इथे बघू शकता एवढा असं रस्त्यातून पुढे जायचं आहे. एक पाय चुकला की विषय संपला. थोडंसं बरं वाटलं रे. इथून बघू शकता पूर्ण खाली आहे. अरे तू इकडे राहा ना वरती, का राहायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खाली राहत आहे. एक मनाची शांतता होते इथं. असे शिखरं चढलो ना की लाईफमध्ये काहीतरी अचीव करतोय असं वाटतंय. भले खूप काही नाही पण थोडं तरी काहीतरी अचीव करतोय. आणि आता सूर्य एकदम माथ्यावर आलाय. 11 वाजायला आले. ऊन खूप झालंय. आता जॅकेट काढतो. तर आता इथे एक वॉटर ब्रेक घेतलाय. केस 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 हा. तर आता इथे एक वॉटर ब्रेक घेतलाय आणि बिस्किट पण खातोय. इथे आम्ही तिघंच आहोत. बाकीचे अजून खालीच आहेत. ते सुरुवात पण नसेल केली त्यांनी. आणि इथे बसल्यानंतर आहे ना समोरचा व्ह्यू खरंच एक नंबर आहे. क्लासिक. हे बघा ना समोर आहे कोणता पदरगड. समोर आहे पदरगड आणि हा इकडे त्याचा पठार. ही इथे राहिली व्हॅली आणि समोर आहे तो सह्याद्री पर्वतरांग. किती भारी आहे. आणि सह्याद्री चढून जाणं ही छोटी गोष्ट नाही आहे. कारण 3000 फूट आणि ती देखील काही स्टीप आणि काही पठार आहेत. म्हणजे कमीत कमी आम्ही 20 किलोमीटर चाललो. किती 5-6 जास्त झालं. चढा नाही रे त्यामध्ये जास्त वाटतं. 5-6 किलोमीटरच चाललो. 9 किलोमीटर जरी चाललो रे आपण. टोटल 9 किलोमीटर. किलोमीटर आहे. 9 किलोमीटर आहे. 5-6 किलोमीटर चाललो आपण. तर स्टीप आहे त्यामुळे मध्ये मध्ये थकवा जाणवतो. हे ठेव. तर त्याकडे पाणी ब्रेक झालाय. आता तुम्हाला मी डायरेक्ट वरतीच नेतो आणि तिथूनच दाखवेन. मोबाईल लो झालाय. आपल्या तर मित्रांनो चालायची कंडिशन नाही राहिले. म्हणजे असे 2 आठवड्यान ट्रेकिंग करणारे आमची ही अवस्था आहे. म्हणजे पायांच्या ताकदच नाही राहिले. एवढी उभी चढाई आहे. मी तुम्हाला दाखवतो. आम्ही कुठून आलो ते सांगतो. तो तिकडे समोर एक पठार आहे. हा आहे फोर्ट. त्याच्या मागच्या साईडला एक पठार आहे. हे आहे डोंगर आहे. त्या डोंगराच्या इथून आम्ही चढलो. या पठारावर आलो. या पठारावरनं या बाजूला गेलो या साईडला पूर्ण. आणि ह्या डोंगराला आम्ही इथून खाली या जंगलातून पार केला आणि इथून या जस्ट इथून खालून आम्ही असे वर चढलो. असे 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 करत. आणि आता आम्ही इथे आहोत. आणि खाली तुम्ही बघू शकता एक नंबर लोकेशन आहे. आणि आता तुम्ही माझी कंडिशन बघा. नाही तो पक्षी वेगळा आहे तो. अंगाच्या प्रत्येक भागातून घाम येतोय. प्रत्येक भागातून. माझं टी शर्ट पूर्ण भिजलंय. चेंज केलं. व्हाईट घातलं कारण ऊन खूप आहे. उन्हातून व्हाईट घालायचं असतं. तर व्हाईट घातलंय. दादानी इकडे बसलेत. हा कुठे पोपट नाही रे तो. अरे तो समोर ग्रीन कलरचा बसलाय तो पोपट नाही. नाही. हा आणि अजून आम्हाला पक्षी भारी बरेच वरती जायचंय. पाऊण तास. अर्धा पाऊण तास. मग काय कमी झालं काय? अर्धा पाऊण तास अजून चालायचंय. आणि असं नाही की पठार आहे. स्टीप आहे. एकदम स्टीप. खरंच स्टीप आहे. मी 40 फूट हे बोललो होतो. ही कमीत कमी 70 डिग्रीला आहे. 70-80 डिग्रीला उभी चढाई. खूप. आपल्याला 2:30ला स्टार्ट करावं लागेल परत. का वरती थांबायला का? पोचू दे मला दर्शन. आता वाजलेत 11. म्हणजे तुम्ही विचार करा आम्ही किती स्पीडने चाललोय. अजून आमची अर्धी टीम ती खालीच आहे. अजून आपल्याला 4 तास नाही लागणार. त्यांना सोडून आलो. का माहितीये मला वाटत नाही की ते चढतील वरती. एवढं हे भारी आहे. म्हणजे स्टेप पण आहेत ना 2-2, 3-3 फुटाच्या स्टेप आहेत. स्टेप घ्यायला लागतात. त्यामुळे मांड्या आहेत ना पूर्ण भरल्या जात आहेत. वाटत नाही मला. मांड्यांची ताकदच नाही राहिली. आता मांड्या ढील झाल्या. बरं वाटलं. पण या दगडांवर बसलोय ना एवढे गार आहेत बर्फासारखे. भारी आहेत. एकदम बर्फाच्या लादीवर बसल्यासारखं वाटतंय. 11 वाजता मी जाऊ. खरंच जाम थकलोय. आणि हा घाम आहे ना चावतोय. त्यांना खरं सांगू रे चिवचिवतोय. तिकडेच खाली. खरं मुश्किल आहे. करतील ते पण.
नाहीतर ते आधीच हे सोडून देतील. बघूया होप सोडतायत की नाहीत. आम्हाला वरती जायपर्यंत मिळतील. बघूया. प्रत्येक माणसाच्यात किती होप्स असतात आणि काय म्हणतात जिद्दी चिकाटी किती असते ती बघूया. इथून जर आपल्याला बस भेटली, जर आपण इकडून नाही म्हटलं तर रात्री 1-2 वाजतील. मग नको, मग इकडूनच जाऊ त्याच्यापेक्षा. हे परवडेल. 8 तासाचा प्रवास आहे तिकडून, मग 6 तास पकडतो. आणि एक मोठं मोटिवेशन मी तुम्हाला दाखवतो वरती चढायचं. आजी कुठे गेलाय? आजी ना, आजी पाठी आहे. बाजून जाऊ दे. एक मोटिवेशन तुम्हाला दाखवतो. आजी चढतायत. आजी किती वर्षाच्या? कुठे रे? हो आजी. इकडे बघा, दे मोटिवेशन दे. इकडे बघा काहीतरी, बघा काहीतरी दिसले का? आजी बघा. हो आजी. हे बघा, किती वर्षाच्या? असेल 90. काय सांगताय? चढतात आणि हे बापरे. एकदम धड धाकड, आपल्या आजीची आठवण झाली. एकदम मजबूत आहे. चल आपल्या आजीची चला तर मग. तर आजीला बघून एक वेगळंच मोटिवेशन आले. 80-90 वर्षाच्या आजी अशा टन करून चालतायत आणि आम्ही बसत चाललोय. तर हेच मोटिवेशन घेऊन आम्ही पुन्हा ट्रेकला सुरुवात केली. चला तर मग. पण हे स्टेप बघा, 2-2 फुटाची एक स्टेप आहे. त्यामुळे जास्त मांड्या भरल्या जात आहेत. तुम्हाला स्टीप दाखवतो किती आहे. हे बघा, डावा पाय खाली पडला तर वर आणि उजवा पाय वजन. आवाज येतोय काय? तर अजून टीम आमची दिसतच नाही अर्धी. तर एवढी स्टीप आहेत. हे बघा, इथून सूर टाकला ना डायरेक्ट सूर. हा पण मजा आली खरंच. सुरुवातीला वाटलं नव्हतं की एवढी टफ असेल, कारण जे लोक भेटले ना ते एकदम फ्रेश वाटले. ते नंतर समजले का फ्रेश वाटत होते, कारण ते काल येऊन इथे राहिलेले आणि आज सकाळी त्यांनी उतरायला सुरुवात केलेली. तर त्यामुळे ते आपल्याला भेटत होते आणि आता आपण थकलोय. हु काय भारी आहे. काय आलं? तर पूर्वज भेटले तिथे. हे बघा. हाय. अरे हे सोनू आणि हा मोनू आहे. ऋषा कुठं आहे? ऋषा वरती खातोय काहीतरी. हा ठीक आहे. तर ते गावी गेले, तिकडे आले. त्यांचं गाव हे आहे, गावाला आलेत त्यांच्या. ओ माय गॉड. हे बघा, हे बघा, हे बघा. सटकला की सटकला. तर तुम्हाला क्रिस्टल दाखवतो, क्रिस्टल कसे असतात. तर हे बघा, क्रिस्टल आहे ते. हे क्रिस्टल आहेत हे. तर हे क्रिस्टल फॉर्मेशन खूप वर्षांनी होतं. कुठे कुठं? ठीक आहे, येऊन येतील. जोर मारला नाही तरी. मोटिवेशन आम्ही चाललेलो वरती. तर एवढ्यावरती हे उमराचं झाड. अजून तुम्हाला सुळखा दिसतोय का माहित नाही, बराच वरती आहे. हा, आजीचं मोटिवेशन नाही ना घेत तर मी नाही चढत. आजीला बघून मला बऱ्याचपैकी मोटिवेशन आलंय, मांड्यांमध्ये ताकद आली. आता उड्या मारत चालतोय मी. असं तरी वाटत नाही रे. हा, ते मध्ये हे होतं ना, नाही आपण ऍटिट्यूड किती आहे. काय भारी वाटतंय. हाताला लागतं, किती लागतं. आणि
अशा तऱ्हेने आपण पुन्हा एकदा छोट्याशा जंगलामध्ये शिरतोय आणि सावली हो 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 सावली आजोबा देखील भेटलेत. अजून एक मोटिवेशन मिळाले. अजून थोडा स्पीड वाढेल आमचा. आजोबा काहीतरी इंटरेस्टिंग सांगा. काहीतरी इंटरेस्टिंग सांगा याच्याबद्दल, लोकेशन बद्दल. हो आजोबा, काहीतरी या लोकेशन बद्दल इंटरेस्टिंग सांगा. काहीतरी नवीन जे पुराण कथे असे काहीतरी व्हिडिओसाठी. हा पाणी लिंबू पाणी कसे आहेत तुमच्याकडे काय ऑनलाईन आहे? काय मी देतो, कॅश आहे माझ्याकडे, देतो. तर आजोबांकडे लिंबू पाणी पिता पिता काहीतरी गोष्ट सांगा आम्हाला. तर आता आम्ही ह्या पठारावरनं आलोय आणि आता इकडे जायचंय. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एक नंबर व्ह्यू आहे. तिथे जायचंय आपल्याला, शिवलिंग. आणि ही परत व्हॅली आहे. आणि जो तुम्हाला मी डोंगर दाखवला तो आपण सर केला. माझ्या मोबाईलची बॅटरी एकदम लो झाले, 30% आहे, म्हणून मी व्हिडिओ थांबवले. आणि काय व्हॅली वाटते, एक नंबर यार. सह्याद्री, एवढं सुंदर सह्याद्री आहे ना. शक्य सुंदर सह्याद्री. चला तर मग तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो व्ह्यू. बऱ्यापैकी आता फायनल स्टेजला आहे. अजून कुठे आहे तुम्ही? काल येऊन राहिलात की किती वाजता चढलात मग? 7 वाजता. फटाफट चढलात रे. तर पोहोचलोय आता, पठारावर आलो, म्हणजे डोंगराच्या शिखरावर आलोय. आता इथून पठार सुरू होईल. आणि खरंच लय भारी वाटतंय. एवढ्यावरती चढल्यानंतर एक नंबर वाटतंय. फायनली आम्ही आता पोहोचलोय. आणि एवढ्यावरती हे गार्डन बनवलंय. काय आहे माहीत नाही. आतमध्ये जाण्यास परमिशन नाही. कोणाचं आहे काय ते पण नाही माहिती आहे, गव्हर्नमेंट आहे. पण एवढ्यावरती चढल्यानंतर जो उत्स्फूर्त आहे, जो म्हणतात ना एनर्जी 2x झाले. खरंच लय भारी वाटतंय. पायांमध्ये ताकद आली अशी की आता धावत जाऊ शकतो मी. हा बघा. आणि एक नंबर वाटतंय खरंच. लोकेशन पण भारी आहे. हा 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 गारवा आहे. एवढा उंच डोंगरावर चढल्यानंतर हा जो गारवा चेहऱ्यावर जो वारा लागतोय गार गार, काय भारी वाटतंय. एक नंबर. AC इथे फिका पडेल एवढा भारी आहे. वा वा वा, काय तो गार वारा. काय सांगशील दादा, काय सांगशील यावर? हा सगळे थकलेत ना एवढे. एनर्जी कशी असावी माझ्यासारखी. ॲथलीट ऑलवेज एनर्जेटिक. पण इथे काचा खूप आहेत. तर इथून दरवेळी मी प्रत्येक ट्रेकला जातो ना, तर ट्रेकचा एक आठवण म्हणून तिथला एक क्रिस्टल घेऊन जातो. जे तुम्हाला मी क्रिस्टल दाखवले ना, हे बघा, हे क्रिस्टल आहेत. दगडी नसते, क्रिस्टल आहे क्रिस्टल. तर असे क्रिस्टल घेऊन जातो. तर मी तुम्हाला दाखवतो अजून. तर एक छोटीशी आठवण म्हणून घेऊन जातो. जसे आपण डेस्टिनीच्या जवळ येत चाललोय, मंदिराचा कळस दिसला. ओ माय गॉड,
फायनली वी रीच द डेस्टिनेशन. हो हो, ही एनर्जी येते कुठून? ही एनर्जी काय सांगू तुम्हाला खरंच. अरे वरती रस्ता येतो, शपथ. म्हणजे मी एवढा घाम गाळल्यानंतर कळतंय की वरपर्यंत रस्ता येतो. ही बघा गाडी लागली इथे. काय एवढी एनर्जी वेस्ट केली मी? इट्स नॉट वेस्टिंग द एनर्जी, इट्स इन्व्हेस्टिंग द एनर्जी. कोणती पण गोष्ट अनुभव घेण्यासाठी त्याच्या तळापासून सुरुवात करायची असते. अरे क्रिस्टल मिळाला. मी तुम्हाला क्रिस्टल बोललो ना, हा बघा क्रिस्टल. तर हा क्रिस्टल मी एक भीमाशंकर याची आठवण म्हणून आता घेऊन जातो सोबत. तर हा टाकतो बॅगेमध्ये. तिथं बघ, तिथं हे बघा अजून मेडलाईट. पण दर्शन घेऊ मग गुप्त भीमाशंकर राहू. तर यांची आठवण म्हणून भीमाशंकराची एक आठवण म्हणून असावी. 2-3 उचललेत, तर ही आठवण म्हणून एक मी माझ्या त्याच्यामध्ये ठेवले. तर हा एवढे एनर्जी, त्या एनर्जीचा स्फोट झाला आता अंगामध्ये. आता आपण पोचलोय. आता इथे मंदिर कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो. सर्व सिनेमॅटिक मी तुम्हाला देतो. व्हॉइस ओव्हर आता मी करणार नाही जास्त. तर आता आपण आलोय व्ह्यू पॉइंटला. अरे सोनू, सोनूला हाक मारल्यावर सोनू आला. तर हा आहे व्ह्यू पॉइंट. अशक्य सुंदर सह्याद्री. तर आपण तिथून आलो. तर ही अशी पूर्ण लाईन आहे वरपर्यंत. जर लाईनमध्ये उभा राहिलो ना तर आज संध्याकाळ होऊन जाईल. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, आपल्याला निघायचं लवकर. तर आपण फक्त मुखदर्शन घेणार आहे. तर ही साईडून लाईन चालली आहे, त्या लाईनने आपण चाललो आहे. आणि भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार. तर अजून खूप आपल्याला जायचं आहे आतमध्ये. 240 स्टेप्स आहेत. तर 240 स्टेप्स आपल्याला आता उतरायचे आहेत. साईडला अशी छोटी छोटी शॉप्स आहेत, स्वीट्स, डेकोरेटिव्स, हॉटेल्स आहेत जेवण्यासाठी. तर मस्त आहे. ओव्हरऑल इथे हे मस्त आहे. सिच्युएशन एकदम शांत आहे. लोक आहेत खूप, पण वातावरण खूप शांत आहे, थंड आहे. असं वाटतं. लाईन संपतच नाही, लोक येत जात आहेत. कारण हे आहे ज्योतिर्लिंग. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात. दिवसाचे लाखो भाविक तरी असतील इथे. म्हणजे सॅटर्डे संडेला तर लाखो भाविक येत असतील. आणि काय आहे ते बघायला लागेल. तर येताना आपण टेस्ट करूया काय आहे ते. तर अजून आपण अर्ध्यापर्यंत आलोय. रहा दादा, लाईन मध्ये उभं राहायचंय काय? मोमेंटला एन्जॉय करा, मोमेंटला एन्जॉय. असं म्हणतात की मंजिल से खूबसूरत उसका रास्ता है, तो अभी हम रास्ते पे ही है. तर इथे आहे हा गेट ज्योतिर्लिंगाचा.
जर ज्योतिर्लिंग बघायचं असेल तर आपण बॅक गेटने जाणार आहे. तर हे मंदिर आहे. त्या मंदिराची डागडुग म्हणजे नूतनीकरण हे मराठा साम्राज्याने केलं. आणि चाणक्य मी आय थिंक चुकीचं बोलत असेल त्यांनी हे मंदिर बांधलं. चाणक्य नाश्ता कर रहे थे मैं इधर मंदिर के पास हे पूर्णच पॅक केलं आहे. कुठे मंदिर आतमध्ये बघण्यासारखं पण नाही ठेवलं आहे. कुठून काय तर मुखदर्शन झालंय आणि मुखदर्शनालाच आम्ही मुखदर्शनाच्या लाईनमध्ये उभे राहिलो आणि त्याच्यानंतर बरेच लोक आमच्या मागून जॉईन झाले आणि आता ही मुखदर्शनाची लाईन आहे. तर आम्ही होतो तेव्हा गर्दी नव्हती. त्याच्यानंतर जी गर्दी झाली तर तिथे पण अर्धा एक तास गेला असता आमचा, पण आम्ही लवकर गेलो. तर आता आम्ही मुखदर्शन घेतलंय. मुखदर्शन म्हणजे कॅमेऱ्यावरती शूट करून आपल्याला ह्याच्यावरती दाखवतात टी व्हीवरती. दॅट्स इट. तर घे ना ते झालं आहे. आणि म्हणजे आम्ही सांगितलं ना जसं आम्ही लागलो त्याच्यानंतर खूप गर्दी झाली आणि त्या गर्दीच्या आधीच आम्ही गेलो ते बरं झालं. आणि मुखदर्शन केलं आहे. मुखदर्शन करूनही मिठाई घेतली आहे. तर वहिनी एकसारख्या सांगत असतात की काय आणत नाही म्हणून. वहिनींसाठी घेतली, बाबूसाठी. आणि आता बसलो आहे. आणि हे स्ट्रक्चर आहे हे नवीनच स्ट्रक्चर बनवलं आहे. एकदम ऑर्गनाईज नाही आहे म्हणजे चालतं आहे म्हणून चालतं आहे सर्व असं चाललं आहे. ऑर्गनाईज नाही काय केलेलं. ठीक आहे. एवढे भाविक दिवसाला माझ्या मते कमीत कमी लाखो भाविक येतात. कारण ही लाईन मी बघितली 700 ते 800 मीटर लांबपर्यंत लाईनच गेले आणि 240 शिड्या आहेत म्हणजे विचार करा. आणि आता आम्ही घेतलं एक स्वीट खायला पण घेतलं एक तिथे आणि हे दोघं खात आहेत. बरं काय ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा जो आम्ही चढाव चढलो त्याच्याबद्दलच आहे. मला जाम मजा वाटली. नवीन काहीतरी एक्सपिरियन्स केला. डोंगर पठार चढणं, पठार चालणं, त्याच्यानंतर डोंगर चढणं एवढ्या स्टीप एकदम स्टीप होत्या चढाई. तर ती आम्ही केली. खरंच खूप मजा आली. मजा म्हणजे आनंद वाटला. मजा वाटली. ठीक आहे. तर हा एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स. मंदिराच्या आतमध्ये काय जायला मिळालं नाही त्यामुळे व्हिडिओ पण बनवली नाही. हे मंदिर आहे. हे बघा हे मंदिर आहे. इथे बाहेरून असं म्हणजे डेकोरेटिव्ह नाही काहीच. म्हणजे माझ्या मते तरी ह्या मंदिराच्या 100 मीटरपर्यंत एकदम म्हणजे असं हे बनवायला पाहिजे होतं बॅरिकेडिंग, जेणेकरून तिथे फक्त भाविक आतमध्ये येऊ शकतात अशा प्रकारे. ठीक आहे. इथल्या लोकांचा प्लॅनिंग असेल काही वेगळा, आमचा मी तो काहीतरी वेगळा असेल. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स गुड. तर हे बघा हे घेतलं आहे. तर आता खातो, बघूया काय टेस्ट आहे ती सांगतो तुम्हाला. तर दर्शन घेऊन आता आम्ही परतीचा रस्ता पकडतोय आणि गर्दी वाढतच चालले. हे बघा लोक येत चालले. अभी आय थिंक लाखोपेक्षा जास्तच लोक येत आहेत. ते सकाळी लाईन लावून सगळे अजून तिथेच आहेत आणि वाजले आता 2. तर चला परतीचा प्रवास देखील करूया. तर आता आम्ही उतरायला सुरुवात केलेली आणि पुन्हा आम्ही रिग्रुप झालो आहे सर्वजण. आता वाजलेत 3 वाजता आम्ही उतरायला सुरू केले. ऑलमोस्ट 2 तास जातील म्हणजे 5 वाजतील. 5 वाजेपर्यंत आम्ही उतरणार. त्याच्यानंतर 6 वाजेपर्यंत आमचा गाडीवाला येईल.
तर आता आम्ही उतरलो खाली. जो स्टीप पार्ट होता, जे हार्ड चढाई केलेली, तर तो पार्ट आता मागे गेलाय. तिथून आम्ही उतरलो खाली आणि आता जो जंगलाचा भाग होता ना, तिथे आलोय. सगळे उतरून बसलो होतो आणि आता पुन्हा चालायची सुरुवात केलेली आहे. आता वाजलेत आम्हाला 4:30 म्हणजे जायपर्यंत आम्हाला 6 वाजतील. आता पूर्ण समतल भाग आहे, फक्त चालतच जायचंय. एवढं काय हार्ड नाही. पण या ट्रेकमध्ये म्हणजे जो वे होता ना, चालायची मजा तीच फक्त आली. ट्रेकिंगची मजा आली. म्हणजे डेस्टिनेशन होतं की भीमाशंकर, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, तर तेवढं अट्रॅक्टिव्ह असं वाटलं नाही. म्हणजे त्यांनी तसं डेव्हलप केलं नाही किंवा भाविकांसाठी तेवढे फॅसिलिटीज नाहीत की तिथे जाऊन तुम्ही बसू शकता नीट, असं काही नाही आहे. तुम्ही नीट फोटो काढू शकता. तर ह्या फॅसिलिटीज असायला पाहिजे, कारण प्रत्येक भाविक जातो, एवढा ट्रेक करून जातो किंवा फिरून जातो. पुण्यावरून 200 किलोमीटर आहे, तर एवढी लोक जातात, तर त्यांना ती फॅसिलिटी भेटायला पाहिजे. ॲटलिस्ट बसण्यासाठी तरी मिळायला पाहिजे. तर ते काही असं नीट नव्हतं. आणि दुसरं म्हणजे आम्ही बाहेरूनच मुखदर्शन घेतलं आणि ते देखील नीट नाही. असं कॅमेऱ्यावर पण दाखवलं, ते पण नीट नव्हतं, असं काय प्रॉपर नव्हतं. तर ह्या सिस्टम नीट केल्या पाहिजेत खऱ्या तर, कारण एवढे लाखो भाविक येत आहेत, तर तो अमाऊंट देखील युटिलाइज करून जेवढी डेव्हलपमेंट कराल, जेवढी इन्व्हेस्ट कराल, तेवढी डेव्हलपमेंट होणार आणि त्यातून तुम्हाला नवीन लोक येत जाणार. जर पर्यटन येत जातं, जर चांगलं असेल तर, पर्यटन स्थळ चांगलं असेल तर पर्यटक येतात. तर ट्रेकिंगमध्ये मजा आली, खरंच खूप मजा आली. एवढे चाललो आम्ही, 4-5.5 तास चाललो, तर ते 5.5 तास एन्जॉय करतच चाललो खरं तर. आणि आता उतरतोय, तर उतरताना 2.5-3 तासच लागतील, जास्त तास लागणार नाही. तर हे आता अभयारण्य आहे. या अभयारण्यात बिबट्या, कालविटे म्हणजे आपले कोकणी भाषेत त्यांना भेकरी म्हणतात, हिरण, भुंकणारी हिरणे, शेकरू, महाराष्ट्राचा प्राणी, आणि रानडुकरे, तर या प्रकारचे प्राणी आहेत. आणि यांच्या व्यतिरिक्त पक्षी आहेत, खूप सुंदर सुंदर पक्षी आहेत. मी तुम्हाला पोस्टरवरती दाखवले, ते या अभयारण्यात आढळतात. त्याच प्रकारे मी काही क्रिस्टल जमवलेत, ते मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेन. शेवटी व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला क्रिस्टल्स दाखवेन. तर क्रिस्टल्स मिळतात आणि त्यामध्ये पण पर्पल क्रिस्टल असतो, तो रेअर असतो, तो देखील मिळतो या अभयारण्यामध्ये. उंच उंच झाडं आहेत, मोठ्या मोठ्या नद्या आहेत, तर खूप काही आहे इथे फिरण्यासारखं. जर तुम्ही कॅम्पिंगसाठी आलात, कॅम्पिंग नाही तर जर तुम्ही आपण बोलतो ना, काय बोलतात त्याला, वनभोजनसाठी आलात, तर हा एरिया एक नंबर आहे. तर तुम्ही माझ्या सभोवताली बघितलं ना, तर पूर्ण जंगल आहे आणि घनदाट असं नाही. तुम्ही इथून 200 मीटर पर्यंत लांब बघू शकता, एवढं घनदाट आहे. जास्त पण घनदाट नाही आहे. त्यामुळे कोणी तुमच्यावर बिबट्या जरी आला तर एकटे असाल तरच तुम्हाला भीती आहे. जर तुम्ही ग्रुपने असाल तर इथे अशी फार तर भीती नाही आहे. एकदम मस्त शांत ठिकाण आहे, एवढी शांतता आहे, थंडगार आहे, गारवा आहे. सर्व गोष्टी मला खूप आवडल्या या लोकेशनला. तर
ही ट्रेक ऑफिशियली कंप्लीट झाली असं जाहीर करतो आणि पुन्हा भेटू नेक्स्ट ट्रेक नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, आवडला व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण 10,000 सबस्क्राईब्सच्या जवळ आहोत, तर तो देखील माइलस्टोन आपला कंप्लीट होऊन जाईल आणि आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाऊ. चला तर मग बाय बाय. तर आता इथून प्राऊडली सांगू शकतो की मी त्या सुलख्याच्या वरती जाऊन आलो आहे. त्या सुळख्याच्या वरती विचार करा किती चाललोय, थकलो खरंच. ही जिद्द, ही चिकाटी ही आपल्या लाईफमध्ये पण असावी. हार न मानता फक्त लढत राहा, यश अपयशाची चिंता न करता. तर आता आम्ही जिथून स्टार्ट केली होती त्या पॉईंटला आलो आहे आणि 6:15 झालेत. 15 मिनटात आम्ही फटाफट धावत आलो खाली, कारण उतरताना तो लोकल भेटला ना, त्याने सांगितलं जंगलात जास्त वेळ राहू नका, 6 नंतर तर जास्त वेळ राहूच नका, कारण काय होईल काय सांगू शकत नाही आणि जंगल तुम्हाला माहितीच अनप्रेडिक्टेबल असतं. तर आम्ही फटाफट धावत उतरलो. आमचे अजून मित्र आहेत मागे, ते पण येत आहेत. त्यांना देखील आम्ही कॉल केला आहे की या पटापटा. पूर्ण काळ, पूर्ण आता वरती एकदम मॅट कालव झाला असेल.